असा एक वाटली सोडून गेला ना जॉक्स खर्च येते का बघ असं काय खाली नदी नदी नाही रे तलाव थोडं इकडं बघ आणखीन ती कॅप काढ ना फॉलो करतो पाकिस्तान कॅप आता मी इकडेच बसणार कारण माझा खूप पाय दुखतात आणि एवढ्या वेळवरती नाही जाऊ शकत मी 2-4 वेळा गेलेली आहे मैत्रिणींसाठी आले आता मैत्रिणी म्हटलं की जरा थोडंसं कॉम्प्रोमाइज पण त्यांना छान वाटतं की असं महाराजांनी बघा मला इथं एवढं चढून जरा मला असता माझा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला हा दम लागतो साहजिक आहे तो लागणारच आहे पण मला कौतुक या गोष्टींचं आहे की आश्चर्य आहे कौतुक म्हणण्यापेक्षा आश्चर्य आहे की महाराज कसे चढले असतील मावळे कसे चढले असतील अशा इतक्या उन्हाताणात पण आणि एवढे चढून किल्ले पार करणे सोपी गोष्ट नाही म्हणजे असं चढता नाही येते की त्यांचं जितकं योगदान आहे तेवढं आपण नाही करू शकत म्हणजे त्या काळी लोकही तशीच होती लोकांचं खाणं पिणंही तसंच होतं स्ट्रॉंग होती लोक त्यावेळेसची आत्ताची लोक काही एवढी स्ट्रॉंग नाही आहेत आत्ताच्या म्हणजे त्या मानाने आत्ताची लोक काही नाही आहेत मैत्रिणींना बघत होते त्यांना इकडे खालचा पण बघायचं असेल मागचं गप्पा पण नको पण त्याला तो पण समोरचा जो किल्ला दिसतोय तो विसापूरचा किल्ला आहे तिकडचा हा लोहगड आहे समोर दिसतोय तो विसापूर पण हाच किल्ला एवढा आहे तर विसापूरचा किल्ला चढायचा म्हणजे मावळे एका दमात 10 ते 15 मिनिटात किल्ला चढून उतरून खाली यायचे तर महाराजांकडून ही प्रेरणा घेण्यासारखी किंवा आणि याच्यामुळे काय होतं की ट्रेकिंगला आलेल्या मुलांचे सगळ्यांचेच म्हणजे हे ट्रेकिंग तर करायला पाहिजे संडेची सुट्टी तुम्ही इकडे तिकडे व्यर्थ घालवण्यापेक्षा नाही का फिरायला काय म्हणतात त्याला कुठेतरी मूवीज वगैरे बघण्यापेक्षा वेस्ट घालवण्यापेक्षा विश्रांती करण्यापेक्षा तुम्ही जर तीच सुट्टी जरी एन्जॉय केली आणि तीच असे महाराजांचे गड किल्ले पाहण्यामध्ये गेले तर तो एक आपल्याला पण अनुभव येतो आणि आपली तब्येत पण फिटनेसमध्ये राहते कारण माझी तब्येतच खूप नाजूक झाली त्यामुळे जरा मला नाही होत आहे पण सगळं प्रत्येकाची काळजी तर घेतलीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की या चालण्यामुळे दिवसभरात 150 तरी स्टेप चाललं पाहिजे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे की बाबा जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर 150 स्टेप्स तुम्ही पायऱ्यात चढल्या पाहिजेत आणि उतरल्या पाहिजेत एकदम म्हणजे जर 150 रोज चढत असेल तर हे काही वेळेच वाटत नाही आता मला घरी लिफ्ट बसायला लगेच घरातून उतरलं की लगेच गाडी होती त्यामुळे चालण्याचा जरा प्रसंग खूप कमी झाला आहे आणि असं चालणं पण होतं म्हणजे असं फ्लाईट असेल तर चालू शकते मी पण हे चढायचं म्हटलं की जरा मला थोडा प्रॉब्लेम आहेच आहे त्यात तब्येत नाही बरी आत्ताच दुःखातून पण सावध दुःख पण झालं असो आता ते काही प्रत्येकालाच होत राहतं पण थोडं कवर व्हायला आणि मला सांगण्याचा उद्देश हे आहे की माझ्या तब्येतीचं हे सारखं काही असं काही हे नाही आहे पण मी काळजी घेत नाही स्वतःची काळजी घेत नाही आणि
हे सगळ्या गोष्टी मला इझी आहेत, पण आता ते नाही करू शकत. एखाद्यांना ते जातं म्हणजे आता त्यांचं कसं नवीन नवीन महिलांचा उत्साह आहे, त्यांनी कधी पाहिलं नाही. मला कसं वाटतं की मला जरी नाही करता आलं किंवा नाही जाता आलं तरी माझ्यामुळे दुसऱ्यांना कोणाला तरी छान वाटतंय, छान एन्जॉय करतात आहे, तर ते बेटर आहे की त्यांना आपल्यामुळे काहीतरी नवीन बघायला मिळते. एक मोटिवेशनल असतं. आणि आपण जात नाही म्हणून काय झालं की दुसऱ्यांना तर घेऊन जावं, नक्कीच घेऊन जावं आणि अशा ठिकाणी घेऊन जावं की जिथून आपल्याला एक प्रेरणा, उत्स्फूर्तपणा मिळतो असं. तर असं इथं गड किल्ल्यानंतर आल्यानंतर मला खूप छान म्हणजे हिरवळ वगैरे बघून इतकं मस्त वाटतं. आणि वरती पण चढायला गेल्यानंतर म्हणजे तोफा आहेत वरती. ते माझे मागचे व्हिडिओ तर तुम्ही पाहिले असतील, त्या मागच्या व्हिडिओमध्ये पण आहेत तोफा वगैरे हे ते पाहिलेले. म्हणजे दुसऱ्या फ्रेंडसोबत आले होते मी, त्या दुसऱ्या फ्रेंड्स होत्या आणि तेव्हा पण आम्ही ड्राईव्ह करून आलो होतो ना. आणि आता आम्ही काय केलं, गाडीच हायर केली, गाडीमध्ये आलो आणि आता आम्हाला बरेच स्पॉट हे करायचे पाहिजेत. तर इथेच सगळी एनर्जी घालवली तर तिकडे जाण्यापर्यंत राहणार नाही माझी एनर्जी. आणि वीक झाली मी खूप अशी, त्यामुळे जरा ताकद कमी पडते. जाण्याची इच्छा आहे पण थांबली इकडे. आणि मैत्रिणी गेलेले मैत्रिणींचे काढेल मी फोटो. तर तुम्हाला हा व्हिडिओ किल्ल्यांचा, लोहगड किल्ल्याचा कसा वाटतो तुम्हाला सांगा, कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडतील का ते पण मला सांगा. आता बघू शिवनेरीला पण जाणता येईल. ओके बाय.